हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत सकाळी माझं वर्किंग डेचं रुटीन शेअर करणार आहे. सकाळी मी आत्ता 5 वाजता उठलेली आहे आणि आता मी थोडंसं कांगणात आधी दरवाजा उघडून बाहेर थोडंसं फेरफटका मारते 2-3 मिनटं. त्याच्यानंतर थोडी 5 मिनटाची एक्सरसाइज करत असते. एक्सरसाइज झाल्याच्यानंतर मग काय लगेच डेली रुटीनला सुरू करते. आणि आज मी याच्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओ दाखवणार नाही की मी क्लिनिंग कशी करते. सगळं करून झालेलं आहे, कारण भरपूर वेळेस मी तुमच्यासोबत क्लिनिंगचं रुटीन शेअर केलेलं आहे. त्यामुळे आज थोडंसं वेगळं दाखवत आहे. आणि खरं सांगते, जर तुम्ही वर्किंग असाल तर एक्सरसाइज खूप गरजेची आहे, कारण ना थोडासा स्ट्रेस कमी होतो आणि त्यामुळे आपल्यालाच म्हणजे खूप चांगलं वाटतं. त्याच्यासाठी मी 5-10 ते 10 मिनटं खूप झाली मला. मी जास्त वेळ देत नाही, पण मला खूप छान वाटतं. आणि आता उठून माझं एक काम असतं की सकाळी झाडांचं दर्शन घेणं मला फार आवडतं आणि एक्सरसाइज तिथंच बसून करते. मी गच्चीवर जात नाही. आणि आता ब्रश वगैरे झाल्याच्या नंतर लगेच स्नान करून घेणार आहे. आत्ता माझी क्लिनिंग ही सगळी आवरलेली आहे. दार वगैरे सगळं झाडून स्वच्छ, बाहेर सगळं पाणी वगैरे मारून झाडांना सगळं झालेलं आहे. आता जे राहिलेलं आहे, स्नान केल्याच्या नंतर आधी आरशासमोर मी कुंकू लावून घेत असते आणि स्वतःलाच नमस्कार करून घेत असते. आणि मग किचनमध्ये जाते. किचनमध्ये मी सगळ्यात आधी जाते ते पाणी घेत असते. आधी देवाला काढून ठेवते, नंतर मग पाणी पिण्यासाठी घेते आणि छान असं पायऱ्यावरती बसून पाणी सकाळचं पित असते. आधी मी कोमट पाणी करून प्यायचे, पण आता जसा उन्हाळा सुरू झाला मी कोमट पाणी करणं बंद केलं आणि डायरेक्ट पाणी पिणं सुरू केलेलं आहे. पण आता थंडी जसा पाऊस पडेल तसं सुरू करणार. आणि सगळ्यात पहिलं रुटीन माझं असतं दारामध्ये तुळशीसमोर दिवा लावणे, तुळशीला पाणी घालणे, त्याच्यानंतर महादेवाला पाणी घालणे आणि जी माझी अंगणामध्ये झाडं आहेत त्यांची पूजा करणं, पाणी घालणं, हे माझं सगळ्यात आधीचं. मी कितीही माझं पॅक शेड्यूल असू दे, पण माझं हे नित्य रुटीन आहे बरं का. पक्ष्यांना पाणी ठेवणं आणि रोज पाणी बदलते, कारण काय होतं शिळ्या पाण्याचा वास येतो. त्याच्यामुळे मी रेग्युलर पाणी बदलते, चिमण्यांना खाऊ घालते आणि त्याच्यानंतरचं रांगोळी काढणं. देवासमोर तुळशीसमोर रांगोळी काढते, दरवाजासमोर रांगोळी काढते आणि मग स्वयंपाकघरात स्वयंपाकाला जात असते. हे आहे माझं नित्यनियमाचं रुटीन. मला खूप आवडतं आणि मला एवढं प्रसन्न वाटतं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी शाळेमध्ये एक टीचरचा जॉब करत आहे आणि मला एवढं सगळं करणं का, हे बघा, आपण ज्या मुलांना शिकवतो तिथं आपण जर आत्मविश्वासाने किंवा परमेश्वराच्या आशीर्वादाने परिपूर्ण असू तरच आपण काहीतरी दुसऱ्याला ज्ञान देऊ शकतो, हे मला माहिती आहे. त्यामुळे मी माझं रुटीन कधीही बदलत नाही आणि मला हे माझं रुटीन फार आवडतं, कारण माझा परमेश्वरावरती नितांत विश्वास आहे. मला माहीत आहे तो जे काही करतो आपल्या योग्यतेचंच करतो आणि आपल्याला जे योग्य आहे तेच तो करत असतो. त्यामुळे मी देवाला फार मानते. आणि नंतर मी किचनमध्ये येते. आता माझं स्वयंपाकाचं रुटीन चालू झालेलं आहे. मुलांची शाळा सुरू झालेली आहे. आज मुलांचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मला स्पेशली जास्त लवकर उठावं लागलं, कारण ना दोघे मुलांचे टिफिन वगैरे तयार करणं, त्यांचं आवरणं, सगळ्यांचं टिफिन घरी ठेवून जाणं, कारण माझ्या स्कूलचा टायमिंग आहे 8 ते 4 आणि तोपर्यंत माझं सगळं आवरून झालं पाहिजे. मी स्वयंपाक करत असते, नाश्त्याचं वगैरे काही नसतं आमच्याकडे. आणि शाळेमध्ये 2 टिफिन असतात, एक शॉर्ट ब्रेकचा आणि एक लंच ब्रेकचा. शॉर्ट ब्रेकला काहीतरी स्नॅक्स म्हणून किंवा फुटाणे वगैरे किंवा ड्रायफ्रूट्स दिले जातात, नाहीतर मग चिप्स वगैरे घरामध्ये तळलेले बरं का. मी बाहेरचं अजिबात काहीही वापरत नाही. आणि नाहीतर मग एक ॲपल, एक बनाना असं दिलं जातं मुलांच्या टिफिनला. नसेल तर मग छोट्याशा डब्यामध्ये खिचडी किंवा पोळी भाजी लंच ब्रेकला कंपल्सरी असते आमच्या इथं. मी दुसरं काहीही मुलांना देत नाही. आणि आज मला उपवास आहे, त्यामुळे मी इथं खिचडी बनवलेली आहे. मला थोडेसे फळं, खिचडी आणि हे घेऊन जाणार. मुलांना भाजीपोळीचा टिफिन देणार आहे, कारण त्यांची स्कूल 1 वाजेपर्यंतच आहे. आणि हे बघा, मुलांचे डबे पॅक करून झालेले आहेत. माझं 5 ते 8 वाजेचं हे रुटीन आहे. दोन्ही मुलांचे टिफिन पॅक झालेले आहेत. आता आम्ही झालेलो आहोत रेडी स्कूलला जाण्यासाठी. हा होता माझा 5 ते 8पर्यंतचा शेड्यूलचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटूया.